नमस्कार, मी नितीन माधव. ZP टॉप 10 या कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणाची खरी नस सापडते ती जिल्हा परिषदेत. म्हणूनच यंदाच्या ZP निवडणुकांकडे ग्रामस्थांप्रमाणेच साऱ्या राजकीय वर्तुळांचंही लक्ष आहे. म्हणूनच ZP निवडणुकांची बित्तम बातमी तुमच्यासाठी घेऊन येतोय. जय महाराष्ट्र. गडचिरोलीत माओवाद्यांनी निवडणुकीवरून उमेदवारांना इशारा दिलाय. माओवाद्यांनी गडचिरोलीचे पालकमंत्री अमरीश आत्राम यांच्या विरोधात पत्रक प्रसिद्ध केलंय. यात आक्रमक भाषेचा वापर केला गेलाय. सूरजगड उत्खननाचं शिक्षण व्यवस्था तसंच शिक्षकांच्या उपस्थितीचा मुद्दा मांडला गेलाय. एटापल्ली, अहेरी आणि आता सिरोंच्या माओवाद्यांनी कापडी बॅनर लावून निवडणुकींवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलंय. मुख्यमंत्र्यांनी आज गडचिरोलीमध्ये प्रचारसभा घेतली. यावेळी राज्यमंत्री तसंच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अमरीशराव आत्राम आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि खासदार अशोक नेतेही उपस्थित होते. विकासाच्या दृष्टिकोनातून गडचिरोली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता द्या असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केलं आहे. दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी भाजपच्या वाटेवर आहे अशी चर्चा सध्या सर्वत्र ऐकायला मिळते. त्यांचे काही समर्थक तिकीट न मिळाल्यावर बंडखोरी करून भाजपच्या तिकिटावरच निवडणुका सुद्धा लढतायत. पण या सर्व अफवा असल्याचं सूर्यकांत दळवी यांनी म्हटलंय. शिवसेना पक्ष सोडून मी कुठे जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा परिषद पंचायत समितीवर आपला झेंडा शाबूत ठेवण्यासाठी काँग्रेस मोठ्या शर्यतीचा प्रयत्न करताना पाहावयास मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांच्या बुलढाणा जिल्ह्यातील मुक्काम वाढलेला आहे. प्रचारासाठी ते प्रत्येक गावखेडे पिंजून काढताना पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातील साकेगाव कंडारी येथील शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार ज्ञानेश्वर विठ्ठल आमले यांना मारहाण प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. माजी आमदार संतोष चौधरीसह 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आमले यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला अवघे काही तासच उरले आहेत. मात्र पक्षांनी तिकीट नाकारलेले अपक्ष उमेदवार हे आपली प्रचार यंत्रणा, संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांची भिस्त यांच्या जोरावर पक्षांच्या अधिकृत उमेदवारांना हैराण करतायत. हिंगोली जिल्ह्यातील कोथळज या गटात हे चित्र पाहायला मिळत आहे. ZP निवडणूक आता तोंडावर येऊन ठेपली आहे. यासाठी प्रशासनाची जोरदार तयारी सुरू आहे. चंद्रपुरात जिल्हा प्रशासनानं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी 6400 अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले, तर जिल्हाभरात 2798 पोलिसांच्या ड्युटी लावण्यात आल्यात. निवडणुकीच्या कालावधीत 269 वाहनांची बुकिंग करण्यात आलेली आहे. ZP निवडणुकीच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यातल्या 11 गावांनी या निवडणुकांवर बहिष्कार घातलाय. शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे नीरा देवघर या प्रकल्पाची अपूर्ण राहिलेली कामं होत नसल्यानं हा निर्णय या गावकऱ्यांकडून घेण्यात आलाय. शासनाच्या गलथान कारभारामुळे नीरा देवघरच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना शेतीसाठी, जनावरांसाठी आणि पिण्यासाठी पाणी मिळत नाहीये. शिवसेनेचे नेते राजीनामे खिशात घेऊन फिरत आहेत याचा पुनरुच्चार परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलाय. जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचाराच्या दरम्यान ते बोलत होते. लातूरमध्ये त्यांनी प्रचारसभा घेतली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिवसेना भाजप सरकारच्या आरोप प्रत्यारोपांच्या शैलीवर चांगलीच टीका केली आहे. राजीनामे खिशात नाही तर टेबलवर ठेवायचे असतात असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तर या होत्या ZP टॉप 10 बातम्या आपण पाहताय. जय महाराष्ट्र. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, याचं उत्तर शोधण्यातच आयुष्य जाणार का माझं? आता मुंबईत बदल घडणारच, परिवर्तन तर होणारच. कमळा समोरील बटन दाबा आणि भाजपाला मत द्या. कुणाचा उजळपणा कुठपर्यंत टिकेल? ओढणी घेतलीये उन्हापासून उजळपणा वाचवण्यासाठी. बस स्टॉपवरच उजळपणा गेला वाया. का?
घरगुती उपाय घरातच चालतात, बाहेर नाही. त्यासाठी हवं फेअर अँड लवली. मिळवा आमचं बेस्ट एव्हर उजळपणा. आतापासून दुपट्टा नाही, सर्वोत्तम उजळपणा. महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट आता 5 वर्षाच्या वॉरंटीसह. ऑटोबॅट UPS इन्व्हर्टर बॅटरीज. नव्या माता बाळासाठी सगळं टेस्ट करतात, पण बेबी सोपचं काय? सामान्य बेबी सोप त्वचा डॅमेज करू शकतो, ती कोरडी बनवून. जसं हा टेस्ट पेपर. नवीन बेबी डाव वेगळा आहे. ह्यात आहे 1/4 मॉइश्चरायझिंग क्रीम, जे बाळाची त्वचा ठेवतं कोमल आणि पोषणयुक्त प्रत्येक आंघोळीद्वारे. इथं खेळू नका रे, गाड्यांचं नुकसान झालं तर. चला. अरे हेच तर दिवस असतात खेळायचे बागड्याचे, आणि म्हणूनच तर आम्ही उपलब्ध करून दिलेत 700हून अधिक मोकळी मैदानं आणि उद्याने. नव्या पिढीच्या समस्या जाणणारी, त्या सोडवणं आपलं कर्तव्य मानणारी, आपल्या हक्काची शिवसेना. नमस्कार, आपलं पुन्हा एकदा स्वागत. मी नितीन माधव. महापालिका टॉप 10मध्ये आपण बघूयात पुढल्या बातम्या. यंदा राज्यातल्या मुंबई, पुणे, नाशिकसह एकूण 10 महापालिकांमध्ये निवडणुकांचा प्रचार आणि महासंगमणार रंगणार आहे. या महापालिका म्हणजे डझनभरापेक्षा जास्त आमदारकीच्या जागाच. राज्यातलं वाढतं शहरीकरण याच भागातलं, आणि म्हणूनच महापालिकांच्या निवडणुकांच्या सगळ्या घडामोडी आम्ही तुमच्यासाठी या कार्यक्रमात घेऊन येत आहोत. बघूयात पुढल्या बातम्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मनी लॉन्ड्रिंगचा यांच्यावर घणाघाती आरोप भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी 7 कंपन्यांबाबत खुलासा केली आहे. 7 कंपन्यांसोबतच्या व्यवहाराबाबत उत्तर द्या असं आवाहन भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी दिलेलं आहे. पुण्यातील असदुद्दीन ओवेसींच्या सभेला अखेर परवानगी मिळाली आहे. टिंबर मार्केटच्या सावित्रीबाई फुले भवनाजवळ ही सभा होणार आहे. पुणे पोलिसांनी परवानगी दिली असून 14 फेब्रुवारीला 5 वाजता ही सभा होणार आहे. प्रभाग क्रमांक 19मधील MIM उमेदवार झुबेर बाबू शेख यांच्या प्रचारासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेना भाजपमधलं वैर आता टोकाला पोहोचले. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यात आता राडेबाजी पाहायला मिळते. मुंबईच्या दहिसरमध्ये सुरेश महाडिक या शिवसैनिकाला मारहाण करण्यात आली. ही मारहाण भाजप उमेदवार प्रकाश दरेकर यांनी केल्याचा आरोप महाडिक यांनी केला आहे. जखमी शिवसैनिकाला उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र प्रचाराची सुरुवात व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर करणार आहेत. उद्यापासून राज ठाकरेंच्या प्रचाराला मुंबईतून सुरुवात होतीये. ठाणे, नाशिक, पुण्यानंतर पुन्हा मुंबईमध्ये प्रचाराचा शेवट होणार आहे. अकोला महापालिका निवडणुकीत आतापर्यंत गृहराज्यमंत्री रणजित पाटील भाजपच्या प्रचारात कुठे दिसून आले नव्हते. मात्र आज डॉक्टर रणजित पाटील भाजपच्या प्रचार रॅलीत सहभागी झाले होते. ते त्यांचे पक्षांतर्गत कट्टर विरोधक खासदार संजय धोत्रे आणि आमदार रणधीर सावकर यांच्यासोबत आज हे सर्व भाजप नेते प्रभाग क्रमांक 12मधील प्रचाराच्या सभेत रॅलीत सहभागी झाले होते. नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा विकासनामा प्रकाशित करण्यात आला. इतर सर्व पक्षांच्या बड्या नेत्यांच्या हस्ते विकासनामा हा प्रकाशित करण्यात आला होता. तर राष्ट्रवादीचा विकासनामा मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या हस्तेच प्रकाशित करण्यात आला आहे. विकास या एकमेव मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महापालिका निवडणूक लढवण्याचं स्पष्ट झालेलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांवरील शाईफेक प्रकरणाचा सूत्रधार काँग्रेसमधीलच एक दुसरा नेता असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. शाईफेक करणारा ललित बघेल हा फक्त मोहरा असल्याचं कळत आहे. दरम्यान चोप दिलेल्या आरोपींची प्रकृती बरी नसल्यामुळे पोलिसांनी त्याला अद्याप अटक केली नाही आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयात असून गृहमंत्र्यांच्या शहरात कायद्याचे सुव्यवस्थेचे वाभाडे निघालेत अशी टीका काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांनी केली आहे. मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या सभेवरून शिवसेना आणि भाजपमधील तिढा निकाली निघाला आहे. BKC येथील
MMRDA मैदानावर शिवसेनेची तर चुनाभट्टी येथील सोमय मैदानावर भाजपची सभा होणार आहे. महापालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी शेवटचा आठवडा शिल्लक असल्यानं प्रत्येक उमेदवार सर्व ताकदीनिशी प्रचार करतोय. विविध युक्त्या प्रचाराच्या मैदानात लढवल्या जात आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार गदादे पाटील यांनी तर प्रचाराची नवीनच शक्कल लढवली आहे. त्यांचा प्रचार थेट शांताबाई करतायत. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची प्रतिष्ठा घालवली असल्याचा आरोप नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे. तसंच युतीत असलेले अर्धे मंत्री हे माझ्या मंत्रिमंडळातले आहेत आणि ते किती धुतल्या तांदळाचे सारखे आहेत हे माहिती आहे. याबाबत अधिवेशनात आकडेवारीसह सांगेन असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं आहे. तर या होत्या महापालिकेच्या टॉप 10 बातम्या. आपण पाहताय जय महाराष्ट्र. नमस्कार.